राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर ह्या 2 दिवसीय जळगावच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या। या दौऱ्यादरम्यान त्यांचा पक्ष संघटनाचा संदर्भात असेल किंवा महिलांच्या मेळाव्यात वेगवेगळे मेळावे त्यांनी घेतले। जळगाव जिल्ह्यातली नेमकी राजकीय परिस्थिती त्यांनी कशी अनुभवली, काय परिस्थिती आहे यावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। 2 दिवसाचा जो आपला दौरा होता यामध्ये आपल्या महायुतीसाठीचं जे जळगाव जिल्ह्यातलं वातावरण आहे नेमकं कसं वाटतं तुम्हाला? आता तुम्ही वेगवेगळे मतदारसंघ फिरलेले आहात, आपले महायुतीतले पक्ष असतील किंवा आपला अजितदादांचा पक्ष असेल, यासाठीचं नेमकं जनतेतलं वातावरण कसं आहे? अतिशय उत्तम आहे। कारण की यापूर्वी आम्ही जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला जात होतो त्यावेळेस जनतेपर्यंत महिलांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आमच्याकडे काही योजना नव्हत्या किंवा आम्ही काही उपक्रम राबवतो हे सांगण्यासारखंही फारसं आमच्याकडे नव्हतं। पण आता महाराष्ट्रामधून महिलांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे, महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या इतिहासामध्ये प्रथमच महिलांची जी लाडकी बहीण योजना आली त्यामध्ये जवळजवळ 1,60,00,000 महिला भगिनींच्या नावावरती थेट सरकारमधून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत। आणि अशी योजना यशस्वीरित्या राबवणारं महायुती सरकार हे पहिलं सरकार आहे। याच्यामध्ये महिला अतिशय आनंदित आहेत, उत्साहित आहेत, कारण त्यांना या माध्यमातून बँकेमध्ये जाता आलं, स्वतःचं खातं खोलता आलं, स्वतःच्या नावावरती पैसे जमा झाले आणि ही फार मोठी बाब त्यांच्यासाठी आहे। एक आर्थिक साक्षरता या निमित्तानं त्यांना अनुभवायला मिळाली। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि यासाठी आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवली होती। या स्वाक्षरी मोहीममध्ये सुद्धा ज्यांना महिलांच्या खात्यामध्ये 3,000 जमा झालेत आणि ज्यांच्या होणार आहेत अशाही महिलांना महायुती सरकारवर विश्वास आहे। या सगळ्यांनी एकत्रित सरकारला पाठिंबा दिला आहे आणि हे सरकार पुढे 5 वर्ष अखंडित राहावं हा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। त्यासाठी आमचा पाठिंबा आहे म्हणून आम्ही सही करतोय असंही त्यांनी महिला भगिनींनी या निमित्तानं सांगितलं। संघटनेच्या माध्यमातून महिला मेळावा देखील पार पडला। महिलांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत लाडकी बहीण, लेक लाडकी, पिंक रिक्षा, यामध्ये अन्नपूर्णा योजना या सगळ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने पडसाद या महिलांमध्ये उमटताना दिसतात आणि त्याचे प्रतिसाद चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला दिले। एकंदर मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील असतील किंवा एरोंडेल भाग असेल, चिमणराव अप्पा असतील, या सगळ्यांच्या गाठीभेटी घेत त्या भागामध्ये कार्यक्रम राबवले। त्यांनीही चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला। एकंदर जळगावमध्ये महायुतीसाठी अतिशय पोषक वातावरण आहे। लाडकी बहीण योजनेवरून आता विरोधक कायम टीका करतायत। ज्या दिवसापासून योजना सुरू झाली त्या दिवसापासून टीका होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेत महायुतीला यश जे मिळालं नाही ते विधानसभेत हे यश मिळावं म्हणून लाडकी बहीण योजना आणली। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून विधानसभेत जे मतदार आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी ही योजना विरोधक म्हणत आहेत। मात्र काय वाटतं तुम्हाला, योजनेमुळे खरंच विधानसभेमध्ये आपल्या महायुतीला फायदा होईल का? यापूर्वी संजय गांधी निराधार योजना आली होती आणि ती आता यशस्वीरित्या चालू आहे। पण त्यावेळेस समाजामध्ये कोणतीही घटना घडली तर जे आता सत्तेत ते विरोधात होते, पण त्यांनी कोणत्याही महिला अत्याचाराचा संबंध संजय गांधी निराधार योजनेशी जोडला नाही। कारण की त्यांना माहिती आहे संजय गांधी निराधार योजना ही त्या संबंधित महिलेला मिळत असताना ती अडचणीत आहे म्हणून आपण तिला त्या माध्यमातून मदत करतोय। अत्याचाराची घटना ही वेगळी आहे, त्याचा लाडकी बहीण योजनेशी संबंध जोडून विरोधक ज्या पद्धतीने हे त्याला वेगवेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात आहे, तर महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, महिला भगिनी सुज्ञ आहेत, त्यांच्यासाठी पहिल्यांदाच अशी योजना कोणीतरी आणलेली आहे। आणि या योजनेत केवळ महिलांसाठीच नाही तर शेतकऱ्यांची वीज माफी केलेली आहे, युवकांसाठी रोजगार निर्मिती केलेली आहे, युवकांसाठी शिक्षण दिलेलं आहे, युवतींना मोफत शिक्षण दिलेलं आहे। समाजातल्या प्रत्येक घटकाला वयोश्री योजना ही 65 वयाच्या पुढच्या महिलांसाठी आहे। म्हणजे केवळ लाडकी बहीण अशी नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी योजना आणल्या जेणेकरून खऱ्या अर्थानं आपल्याला असं वाटतं की हा समाज सक्षम व्हावा, सबल व्हावा। तर या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातल्या लोकांना आर्थिक सहाय्य देऊन एक आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे। त्याच्यामुळे टीका करणं हे विरोधकांचं काम असतं आणि टीकाच्या माध्यमातून सातत्याने तुम्ही त्यांच्या टीका पाहिलं तर त्यांना किती नैराश्य आलं हे जाणवतंय। कारण की आत्तापर्यंत त्यांना अशी कोणतीही योजना सुचली नव्हती, त्यांनी कोणतीही योजना आणली नव्हती। आता त्यांना प्रश्न पडला आहे की आपण विधानसभेच्या निवडणुकीला जनतेसमोर जाताना काय घेऊन जावं, त्यांना सांगण्यासारखंही काही नाही आहे। त्याच्यामुळे त्यांना टीका करणं हे एकच माध्यम उरलं आणि त्यांचा तो एक कलमी कार्यक्रम आहे। अक्षरशः उच्च न्यायालयापर्यंत हे लोक गेलेत। एनकेनी प्रकारे ही योजना बंद करायची, महिलांना योजना पोचू द्यायची नाही, त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होऊ नये यासाठी या विरोधकांचा प्रयत्न चालू आहे। पण ते महिलांना समजतंय की आपल्या या सक्षमतेमध्ये, सबलीकरणामध्ये कोण आडकाठी आणतंय, त्यांना विधानसभेला या महिला जागा दाखवून देतील। त्याच्यामुळे विरोधकांनी किती टीका केली तर विधानसभेमध्ये आपलं चित्र स्पष्ट होईल।
विरोधकांनी कितीही टीका केली तर विधानसभेमध्ये चित्र स्पष्ट होईल असा आशावाद या ठिकाणी रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.